अबोणा पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 8 मार्च रोजी रात्रीच्या वेळी आंबोनाते कांशी गोळाखाल शिवारात पुलाखाली नाल्यामध्ये एक अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला होता। पाहणी केली असता तो मृतदेह पुरुष असल्याचे लक्षात आले। या अनोळखी इसमाला अज्ञात आरोपींनी जीवे मारून त्याची ओळख नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला दिसून आला। त्यावरून 9/3/2024 रोजी अबोणा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक शरद दत्तात्रय कराळे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी कळवण विभाग किरण सूर्यवंशी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, अबोणा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंत शिंदे व अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन फॉरेन्सिक टीम व श्वान पथकास पाचारण केले होते। तसेच मृताच्या शरीराचे निरीक्षण केले असता त्याच्या अंगावर मिळून आलेल्या चीजवस्तू व चेहरा यावरून त्याची ओळख पटवण्यासाठी नाशिक ग्रामीण व आयुक्तालय हद्दीतील पोलीस ठाणे व नजीकचे जिल्ह्यामध्ये मैताच्या वर्णनासह माहिती प्रसारित करण्यात आली होती। वारंवार अपयश येत असताना सुद्धा पोलिसांनी शिताफीने सदरील प्रकरणाचा तपास लावला। यामध्ये शहानवाज उर्फ बबलू शोएब शेख वयवर्ष 46, सादिक इब्राहिम खान वयवर्ष 48 या दोघांना संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले। सदर गुन्ह्यात आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली काळ्या रंगाची इनोव्हा कार क्रमांक MH0 AE 0008 या वाहनासह वापरलेले मोबाईल गुन्हे तपासकामी जप्त करण्यात आले। आरोपींना गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी अबोणा पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।